आदर्श दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त रावेर येथे दिव्यांगांना चादर वाटप। आज दिनांक 3 डिसेंबर रोजी दुपारी ठीक 12 वाजेच्या दरम्यान रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला। याप्रसंगी आदर्श दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था ऐनपूर यांच्या वतीने जवळपास 50 ते 60 गोरगरिबांना दिव्यांगांना मान्यवरांच्या उपस्थितीत थंडीचे दिवस असल्यामुळे शाल चादरचे वाटप करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते। या कार्यक्रमाला रावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी केजो मॅडम, वानखेडे सर, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल, रावेर नगर पालिकेचे निलेश महाजन, सुरेश चिंधू पाटील, सोपान बाबूराव पाटील यांच्यासह सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदर्श दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनेश अरुण सैमिरे, उपाध्यक्ष जगदीश भाऊ मानकर, सचिव जितेंद्र भाऊ कोळी, सहसचिव शेख कामिल शेख रूफ, खजिनदार सुनील भाऊ काकडे, सदस्य फकीरा पाटील, सदस्य रवींद्र कोळी, सदस्य सुनील परदेशी, सदस्य राहुल यादव, घनश्याम हरणकार, रजनीकांत बारी, पंढरी भाऊ पाटील, राजू तडवी यांनी परिश्रम घेतले। जे आपले सार्वजनिक बंधू आहे आपल्याकडे हिंदू महामंडळ सर्व जे आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो। कारण माझी संस्था आहे ऑन ड्युटी पहिल्या वर्ष आहे आपलं, ह्या वर्षी आम्ही थोडका कार्यक्रम केलेला आहे। तरी आपण सर्वात मोठ्यात उपस्थित राहिले याच्याबद्दल आम्ही पूर्ण आमची संस्थाची व आमचे माननीय सुनील दादा, सोपान दादा, हरणकर भाऊ यांचं पण आम्ही मनापासून सत्कार करतो की आमच्या कार्यक्रमाला याच्याबद्दल अभिनंदन। व आपल्या काही अडचणी असल्या तर आम्हाला सांगू शकता तुम्ही। दुसरा विषय आपला कोणताही गोरगरीब व्यक्तीला आजपर्यंत कोणत्या सरकारने काही दिलेलं नाहीये या कोणत्या पक्षावाल्याने दिलेलं नाहीये। तर आपण गरीब असल्यावरती गरीब म्हणून आपल्याला माहिती की आपण गरीब आहे, मग आपण गरीब म्हणून तर वागायचं नाही, आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहून आपल्याला काम करायचं आहे। कारण आपण दिव्यांग आहे हा दिव्यांग शब्द म्हणायचा नाही, वापरायचा नाही। कारण आपण स्वतः लोकांना सांगलं की बाबा मी लाचार आहे, तर आपण लाचार म्हणून लोकांना हात फैलवतो, ते लोकांपुढे हात नको फैलवा। आपल्या स्वतःच्या पायावरती उभे राहा, मेहनत करा आणि कष्ट करून आपलं भरून करा, हेच माझी इच्छा आहे।